आणि यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी येते आहे। ठाण्यामध्ये मराठी कलाकारांकडून होळीचं जंगी सेलिब्रेशन करण्यात आलंय। अभिनेते अरुण कदम यांच्याकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। अनेक कलाकारांनी या धुळवड साजरी करण्यासाठी हजेरी लावली। या कलाकारांची बातचीत केली आहे प्रतिनिधी मयुरी ओंबासे। राज्यासह देशभरात होळीचा उत्साह सुरू आहे। आपण आता ठाण्यात आलेलो आहोत। तुम्ही माझ्या मागे बघताय, खरं तर खूप उत्साहाचं वातावरण इथे पाहायला मिळतंय आणि या सगळ्या कार्यक्रमात आलेले आहेत। आपण पाहतोय होळीचा हा जल्लोष आपल्याला अनुभवायला मिळतोय आणि आपल्या सोबत अभिनेते मंगेश देसाई सर आहेत आणि अरुण कदम सर सुद्धा या होळीत सहभाग त्यांनी घेतलेला आहे। आजचा होळीचा उत्साह आपल्याला दिसतोच आहे या सगळ्या लोकांवरून, किती सुंदर असा आहे। काय आजचा आनंद काय? नाही, होळी म्हटलं की सगळे सुखदुःख बाजूला ठेवायची असतात, सगळ्यांना माफ करायचं असतं ना, पुन्हा आपल्या पुढच्या आयुष्याला काय म्हणतात पुढच्या आयुष्याकडे मार्गक्रमण करायचं असतं। त्यामुळे सगळे गिले शिकवे सगळे विसरून जा, मस्त होळी करा। रंग खेळताना मात्र कोरडाचा रंग वापरा, सगळ्यात महत्वाची गोष्ट। जाम भारी म्हणजे आम्ही लहानपणापासून ज्याला वाजलं कुठे तिकडे सगळीकडे आम्ही परत जायचो, धावत सुटायचो। आताचे कलर बरे आहेत, पहिल्याचे कलर जे रस्त्याला तो सिल्वर लावायचे ना, तो कुठून तरी आणायचे आणि कलायचे नाही। वॉर्निश म्हणजे अंडी म्हणू नका, काय काय ज्यांना भेटेल ते करायचे। कारण मला वाटतं ह्या दिवशी लोक राग काढायचे सगळे। तर मी सगळ्यांना विनंती करतो की या दिवशी राग काढू नका, एन्जॉय करा। याच्या आला सांगले माझ्या या बालांना ना, माझ्या रसिक मायबाप प्रेक्षकांना आजच्या होलीनिमित्त जाम भारी शोभा या हिच्या आला येताना आवऱ्या मटणासाठी रांग लागले, लोक तिकडे कोंबडीसाठी थांबलेत। तर बालानो तुम्ही पण एन्जॉय करा। रंग बरसे भीगे चुनर वाली, रंग बरसे होली है। लहान मुलांपासून ते अभावृद्धापर्यंत प्रत्येक जण या होळीचा अनुभव घेतोय आणि हा उत्साह अनुभवत आहेत। कॅमेरामॅन मनोज सह मी मयुरी ओंबासे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।